वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आज आपण पाहणार आहोत मूग डाळ आणि रव्याचे वडे. पण हे वडे तुम्हाला गरमागरम खावे लागतील बरं. चला मग उशीर न करता आपण बघूया रेसिपीला. त्यासाठी मी घेतली आहे ही अर्धा कप मुगाची डाळ. मी जास्त नाही घेतली बिकॉज आम्ही 3 माणसांचं आहे. सो अर्धा कप घेतलेली आहे, जिला मी 2 तास भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर ह्यातलं पाणी पूर्ण काढून मी त्याला मिक्सरमध्ये मूव्ह केली आहे. आपण ह्याला मिक्सरमधनं दळायचं आहे. तर अर्धा कप मुगाच्या डाळीसाठी मी अर्धा कप रवा घेतलेला आहे. ह्यात पाणी मुळीच मिक्स केलेलं नाही आहे. आणि आता हे मिक्सरला लावून मी हे असं मिक्सचर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता डाळ पूर्णपणे दळली गेलेली आहे आणि जाडसरच पीठ आहे, विदाऊट ॲडिंग वॉटर. आता हे मिक्सचर आपण एका भांड्यात काढून घेऊया, बाऊलमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीची जी सामग्री आहे ती ॲड करूया. जसं चवीपुरता मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, जिरे पावडर टाकणार आहोत थोडीशी, धणा पावडर टाकणार आहोत आपण, थोडीशी लाल तिखट टाकणार आहोत, अगदी थोडी, कारण मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स टाकूया थोडेसे. आणि हे जे बॅटर आहे त्याला आपण छान मिक्स करून घेऊया. अगदी कणकेच्या गोळ्यासारखं आहे हे. आय मीन ह्याला पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे. आणि वडे पण छान वळता येतात. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काहीच मिक्स केलेलं नाही आहे मी. आता हे छानपैकी वळून झाले, आपले मळून झालं पीठ, की आपण ह्याचे वडे करून घेऊया. तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला जसे हवेत त्या शेपमध्ये तुम्ही हे वडे करू शकता. पण हे जे वडे आहेत ना, हे तुम्हाला गरम गरमच खावे लागतील, कारण ही मुगाची डाळ आहे. जशी ती थंड होणार तसे ते कडक किंवा वातड होतात वडे. म्हणजे खूप चावावे लागतील असे हे होतात. सो हे वडे जे आहेत ते गरम गरम जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा लगेचच सर्व करा. आता हे मी असे छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत. आणि ह्याचे असे वडे केलेले आहेत. हातानेच करू शकता तुम्ही हे. खूप इझी आहे. पीठ खूप छान वळलं गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी काहीच मिक्स करायचं नाही आहे. खूप छान होतील. अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे असे आता मी वडे तयार केलेले आहेत. तुम्हाला जसे हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. मला असे वाटले मेदूवडाच्या शेपमध्ये करण्यासारखे, तर मी ते तसे केलेले आहेत. आता हे मी असे वडे बनवून ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये हे वडे तळणार आहे. मीडियम फ्लेमवर तुम्हाला हे वडे जे आहेत ते तळायचे आहेत.
हे पाहू शकता तुम्ही. आता हे माझे वडे गरम झाले एक लालसर, की मी ह्यांना काढून घेणार. हे पाहू शकता तुम्ही बघा. हे वडे तयार झालेले आहेत माझे आणि हे टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. फक्त एकच अट आहे, जसं मी सांगितलं, की हे तुम्हाला गरम गरम खावे लागतील, कारण जसे ते थंड होणार ते चिवट होणार.